नमस्कार. आजच्याला मस्त असं मी डुबू गोड बनवणार आहे. आता चालली माझी तयारी. चूल पेटवून घेतली, म्हणजे सकाळची चूलच नाही इजलेली. चुलीत हारवाता त्याच्यात लाकडं घातली तर जाळच झाला. आता पहिल्यांदा आहे ना चूल पेटवून बेसन पीठ खलवून घेणार आहे मी. बेसन पीठ खलवून काय घेणार आहे तर मस्त असं ते भिजन तवर, आणि मग बाकीची तयारी करून घेणार आहे. आनंदाबाई बी आली तर माझ्यापाशी बसायला. बाई त्याच्या बस जा मांडी घालून आणि जा तिथं बस. पाल दिलं या, कारण पाऊस पण येतोय सारखा. ऊन पडतय येतोय, ऊन पडतय सारखं. फटकार येते पावसाचं. आता त्या पिठात हळद आणि मीठ टाकून घेणार आहे. खरं आता त्याला कोथमीर पाहिजे होती, पण कोथमीर नाही आणि कढीपत्ता. हे असं काय बनवायचं म्हणलं की बिराड आता खरंच चालू वाटलं काहीच बनवायला भेटत नाही. गाय गाय आपलं करायचं जेवण आणि गाय गाय खायचं, गाय गाय उरकायचं, चालायचं पुढं. मस्त असं पीठ खलवून घेतलं, त्याच्या सगळ्या ढिगळ्या फोडून घेतल्या, आणि जसे आपल्याला भजी सोडायला कसं सोडतो आपण तसं सुटलं पाहिजे. त्या मापाचं पीठ घट केलंय मी. आता हे पीठ साईडला ठेवून बाकीची तयारी करून घेणार आहे. आता पीठ खलवून घेतलं, हे 2 कांदे घेतल्यात ते चिरून घेणार आहे. पीठ खालावल्याच्या नंतर चांगलं भिजतं लवकर खालावल्यावर. आणि मग दुसरी तयारी करत तर मग ते भिजल्याच्या नंतर आपल्या त्याच्यात बराचसा वेळ जातो दुसऱ्या तयारीत. मग तेवढ्या ह्याच्यात पीठ भिजून जातं. कारण आता दुसरं म्हणजे डुबुक वड्याला आमटी तयार करायला लागेल आपल्याला. तर ती आमटी तयार करोस तोवर मस्त भिजतात. मग ते डुबुक वडा अगदी चवदार लागतात, चवीला भारी पण लागतात. आता कांदा चिरून घेतला. आता जेव्हा आपल्याला वाटायला मसाला लागेल तो भाजून घेणार आहे. आनंदाबाईची बी चालली लुडबुड. कर बाबा मुकू दे आपल्या आईला. चल घे माझा, घे घे. आणि तिथं बस आपल्या गुमडी बस तिथं. दूर लागून तुला. बस 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 तिथं बस. लय हुशार आहे, सांगेन तिथं बसत राहते. आणि अजिबात रडत नाही का काय नाही, अजिबात सागरगतच मस्त अशी बोलती बिलती भारी. आता हे जिरं आहे, जिरं टाकलं बाजाय. हे आपलं बाचक डाळ आहे फुटाण्याची, ती त्याच्यात दालचीन आणि लवंग. जे आणलं व्हायचं. जाया बी गेली होती गोड्याला आणि आनंदाबाई माझ्यापाशी बसली होती. तर आनंदाबाई जायला विचारते जे आणला का. कुठं गावली जाया गुडी? इथंच होते खालते, त्यांना आल्यात आग्या रानाने एक गोडी पांगलेली गोळा पण मला. बाय कुठे? बाय गेली मेंढ्याला. गेले बाय. आता जाया बाय गेल्या होत्या तर गुढी घेऊन आली जाया आणि बाय. आता मेंढरा गेली का? तिघी जणी आम्ही बिराडा होतो. तर मी ना आनंदाबाई राहिलो होतो बिराडावर. या दोघी गेल त्या गोड्याला. आपल्याला गुढी बिडी दिवसभर गुढी कोंबड्या सांभाळायला लागतात. आता ही डाळ गवळी गवळी भाजून घेतली.
कांदा चिरून घेतलेला आहे, हे बी चांगला लाल भाजून घेणार आहे. पुढे आहेत मेंढर. होय काय झालं हे काय बाईनं आम्ही तिघी बीत आहे आणि ते त्या ताईन दादा आलता का तर ते चालली होती तिथं अशी निघाली होती आणि त्यांच्या मोरच पळावली. हा मोठी कोंबडी अंडा घातलं होतं, डाळ घेतली नेली पार. अंडा बी बाईने ते काय माझे दाखवलं मला. असलं कुत्र्या फिरिस्त होतं ना, कुत्र्याला काय दिसलं मग काय कालवान आपलं तर म्हणलं लवकर येरवाळीच नाही होय. मग कांदा चांगला लाल जरच भाजून घेतला आता. मग करडाचा बी बिया कुत्री लय बिया कार्य पळता पळता कोंबडी पळवून नेली आता त्यांनी गंगूबाईची. बाई मग पळत गेली पण कुठलं गावतो माहिती. आता एक खोबऱ्याचा तुकडा घेतला एवढा, तो चुलीत भाजून घेणार आहे. त्याला बी खिस करून तव्यात भाजला तरी पण जमतय, पण मी चुलीतच घेणार आहे. कांदा बी भाजला असतं चुलीत, पण जाळ काय नीट लागा नाही आणि हार बी नव्हता चुलीमध्ये. हारात कांदा भाजले तर भारी लागतात. आता हे वाटण वाटून घेते. जे आपल्या आता आमटीला किंवा त्या कड्याला मीठ लागल ना, त्याच्या अंदाजाने मीठ घेणार आहे टाकून. आता त्यात बेसन पीठ खालावलं त्याच्यात त्याच्या अंदाजाने मीठ टाकलंय बेसन पिठाच्या. आणि आता ह्याच्यात आपल्या आमटीच्या मापाने मीठ टाकून घेतलंय. आता सगळा मसाला चांगला बारीक तयार करून घेणार आहे. असं गायगोळीच्या याला कालवणाचा जरी विचार पडला ना, तर मग असं डुबुक वड किंवा कड्यातली भजी, हे कालवण म्हणजे लय सोपं. मी तर नेहमी कालवण अशी सुपी सुपी बनवीत असते. पिठलं भाकर, डाळ कांदा, एकदम सुपी कालवण ती. आता आपण जाया गेल्या तर पाण्याला आनंदाबाईला झोपावली वाटतं बिराडाव का, तर पाण्याला मग बिराडाव एक माणूस लागतच. मगाशी बघता बघता आमच्या मोरनं एक कोंबडी पळावली कुत्र्यांनी बाईची. त्याच्यामुळं मग कुत्र्यावर जपून ध्यान ठेवायला लागतं. बारकी कोकरी येतं बिराडाव आलं तर कोकऱ्यांची पण भीती. वाघर तोडून कोकरी काढून नेणार कुत्री एवढी बेकार असतात का, तर ती रानटीच असतात आणि मग रानात जे गावन ते खात असतात ते. पुन्हा इथं तरच बी रात्रीचा येतो या, त्याची बी रात्रीची भीती वाटते. कारण जास्त बिया कुत्र्याला असतं तरसाचं. जर कुत्र जर अंगाव गेलं ना त्या तरसाच्या, तर डायरेक्ट तरस कुत्र्याला धरून नेतं. चांगला बारीक आता मसाला तयार करून घेतला सगळा एकत्र. त्याला खरं आता कोथमीर नाही, कोथमीर आणि कढीपत्ता पाहिजे होता जरा आपल्या डुबुक वाड्याला. आता हे वाटून वाटण साईडला ठेवणार आहे. आपल्याला परतायला लागणार आहे ते, पाण्यात नाही ठेवणार. थोडं थोडं पाणी घेऊन वाटलंय मी. आता मी डुबुक वड बनवायला काय काय मसाला घेतलाय ते दाखवणार आहे. कांदा लसूण मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हिंग आपला एकदम 2 चिमूट हिंग, अर्धा चमचा मोहरी,
अर्धा चमचा लाल मिरची पावडर काश्मीरी आणि अर्धा चमचा हळद. हे एवढं मसाला आता घेतलं ते चुलीवर आता कढई ठेवून घेणार आहे. मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली, मोहरी चांगली तडतडली की कांदा लसूण मसाला टाकते. हे आपला मिरची पावडर, हळद, हे हिंग, जरा आता त्यात पाणी टाकून घेते 1 चमचाभर, का तर मग मसाला लगेच जळल. आता चांगला मसाला तळून घेते. अजून आपल्याला पण बरं झालं त्याला आलं की टँकर वाल्याला उभा कर, कारण म्हणा दे रे दादा एक दूध दिली तरी बा झालं. मग आता मसाला चांगला तळला, दाणा पावडर टाकून घेणार आहे त्याच्यात. काय माहित आता वाटलेला मसाला त्यात टाकून घेणार आहे. पाटा धुवून घेतलेलं पाणी थोडं त्यात टाकून घेणार आहे. थोडीशी 2 मिनिटं ताटली झाकण ठेवणार आहे त्या मसाल्यावर. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला मी. जाळ बारीक लावलाय मी खाली कढईला, आणि बारीक जाळावर मसाला परतून घेते चांगला, तरच चांगला परतल्या जातो. नाही तर जास्त जाळ लावला की करापतो. मग करापल्याच्या नंतर मग आपल्या कोणची भाजी असू द्या, कालवण असू द्या, त्याची चव बिघाडते मग मसाला जर करापलं तर. त्यामुळं मसाला महत्वाचा काळजीने परतायला लागतो आधी. आता चांगलं मसाला परतलं, आता भरपूर पाणी ओतून घेणार आहे त्याच्यात. ही आमटी म्हणजे पहिल्यांदा चांगलं पाणी वाटायचं पातळ झाली पाहिजे. नंतर आपलं डबूक वड जर सोडलं ना तर त्याचं थोडं तरी पिठाने त्याच्या घटपणा येतो. शिजायला पाणी लागन. आता चांगला रटून जाळ लावणार आहे आणि कडकडायची उकळी काढून घेणार आहे. मस्त अशी आता कड्याला उकळी आली किंवा आपल्या आमटीला उकळी आली. आता हे पीठ खालावलेलं मी, तर जसं आपलं सांडग आपण सोडतो तसं त्यात उकळी सोडून घेणार आहे आता मी. बारीक बारीक हे डुबुक वड हे वरनं सोडलं की डुबुक करतय आतमध्ये.
असं पातळून सोडून घेणार आहे आणि जिथं उकळी आहे तिथंच सोडायचं. उकळीच्या ठिकाणी सोडलं की ते बरोबर मग असं गोल जागा धरून राहणार. पाऊस पण लागला टिपकायला. पाऊस जर आला तर मग आम्हाला पाणी गॅरंटीनेच भेटणार. पाण्याला लांब जायच नाही लागायचं. पण किती पडतोय काय माहित, थोडा पडल्यावर नाही गावायचं आणि जास्त पडल्यावर नक्की गावात पाणी. पालाचं तणावीचं पाणी मग आम्ही धरतो, कारण पाल धुवून जात. पहिला झटका धुवून जाऊन द्यायचा आणि मग थोडस पाणी सांडून द्यायचं खाली, मग निवाळ पाणी येतं, मग ते धरायचं. सगळे आता आपले वड सोडून झालं, आता चांगलं शिजून देणार आहे. आता ताटली झाकण ठेवून घेतली होती एक 5 मिनिटं. अगदी मस्त उकाळत्यात आहे. चांगलं कळलं डुबुक वड. शिजून चांगलं द्यावं लागतं त्यांना, कारण हे शिजलं पाहिजेत आपलं वड, महत्वाचं. त्याच्यामुळं मी पाणी रसात जास्त म्हणजे रसा बनवला होता. आपली ती आमटी किंवा त्याला कडा म्हणायचं, आमटी म्हणायचं. तर आता त्या आमटीला कसला जाडपणा आलाय, तरी बी अजून एक 5 मिनिटं शिजून देणार आहे आणि मग आपलं डुबुक वड खाली उतरून घेणार आहे. आनंदाबाई बी आली. डुबुक वड आता आपलं तयारच झालं. खाली उतरून घेते. एकदम वास तर मस्त येतोय आणि शिजल्यात बी मस्त. भाकरीला तवा ठेवून घेते. पाऊस येतोय बारीक बारीक. जाय काय म्हणते मम्मी, पळ पळ. मम्मी खाऊ देते बाबा तुला. आणि जा. आता थोड्या वेळात मेंढर बी येते. पाऊस म्हणजे आता असा तुटाक टिपका येतोय. तुटाक टिपका आल्याच्या नंतर उलटा पाऊस लागतो. म्हणजे लागून राहायचा भीती असतो, कारण उघडत नाही तसलं लवकर. आता काय करतोय कुणा ठाऊक. आता आपलं डुबुक वड तयार झालं, भाकरी तयार झाल्यात आणि लवकरच म्हणजे मी बनवलं. मी बी सकाळी आहे ना जराशी जेवली नव्हती पोटभर. वाईत आपला नुसता भात खाला होता, त्याच्यामुळे मला पण लागली भूक. आता वाजल्या ते 5. पण पाऊस असल्यामुळे मामांच्या मेंढ्या ताण्या मेंढ्या घेऊन आलं मुर. मेंढ्या काय अजून आल्या नाहीत, तर मला भूक लागली तर म्हणलं जरा भाकर खावा. आता एक पापड घेते बाजून आता हारात. भाकरी बी चांगल्या गरमागरम आहेत.
ह्याच्यासोबत बाजरीची भाकर लय भारी लागते खायला. रसा म्हणजे मस्त असा गट झालाय. एवढं 2 तांबे पाणी ओतलं होतं मी. अगदी वास तर मस्तच येतो या. आनंदीबाईला जेवाय बोलत होती, ती पण येईना. म्हणलं या आपण दोघी जीव, भूक लागली तर. डुबुक वडे जे झालेत ना, तर म्हणजे असं एकच नंबर जिभेवर रायासारखं झालं ते. कारण रश्याला जी चव आहे ना ती लयच भारी. किंवा त्याच्या त्या आमटीला, आमटी म्हणजे आपण जशी कटाची आमटी बनवतो अशी चव त्याला लागते त्या आमटीला वड्याच्या. जेवायचं या जेवाय भूक लागली बाय. सकाळी काय झालं, जेवता जेवता उठली मेंढर तिकडे गेली का अजून. मग मिठी हाणाय गेली तशीच. परत जेवायचं जीव दे नाही. परत तिकडे तुझ्या मिठी हाणाय गेली वाहिल्यात. तिकडून येताना सारपण आणलं. मग राहिली भूक, भूक मोड झाली ती परत जीव देत नाही. जया डुबुक वडण ये तुला. लय जोरात झालेत अगं, लय जोरात झालेत. आम्हाला टँकरवाल्या दादांनी लय मदत केली. पाणी 2-2, 3-3 किलोमीटर आणायला जायला लागत होतं आम्हाला. पण ते दादा आल्यामुळं आम्हाला पाणी दिलं इथं. सगळे आमची भांडी भरली. कारण एखादा माणूस लय पुण्याचं असतं. आता भांडी आपल्या इकडे उचलायला लागत्या. य य य 2 टाइम या कोंबड्याला बी खाया द्यायला लागतं. पाणी चारा. वाड्यावर जर वाडा जायचा म्हणलं तर उपाशी राहतात. मग डाळक्यात जरी खाया टाकलं तरी ते किती त्या का म्हणतात ना, रानच्या वाऱ्यात आणि घरच्या बाऱ्यात लय फरक असतो. जेवली ते जरा बरं वाटलं. भूकच लागली होती लय. आणि दिवसभर बघायचं गुढी आणायचं, पाणी आणायचं, सरपान. मग माणूस दंबून जात आणि काम करून भूक लागते. जेवल्याच्या नंतर काम करायला बी चांगली ताकद गावती. पाल दिलेलं आहे असं. पाल म्हणजे लवकरच दिलंय सकाळी. आणि पाणी भरलं. टँकरवाल्या दादांनी मदत म्हणजे पाणी दिलं आम्हाला. एक देवासारखं धावून आल्यावाने आलं. आता आम्हाला पाण्याला बी लांब जायला लागलं असतं. इकडं मामांचं पाल, हा इकडं आप्पांचं पाल आहे. मामा 2 मिनिटं यायला वय. मग कशी काय कुकरी वागावली मग इथं आल्यावर का. रानात मिंड्या यायलेल्या. मामांनी कुकरी घेऊन आलं. दोन्ही पण मिंड्या घरी आणल्या का तर वागवायला लागले असते. मग त्या आयांना सडी नाही लागलं की आपलं घरीच आणायला लागते. नाही तर मग नंतर समजा ते वाल्यातलं वाळलं नाही कोकरं की मग एक त्या आया घेत नाहीत, डायरेक्ट त्याला टाकून देतात. मग आपल्याला तरुण पाजायला लागतं दरवर्षी. पालिंग आहे वाटत. हे काय डवळी लावर रे. लागलं ना प्यायला सुरुवात केली वाटत. अगं बाय बाय पडलं ग पडलं. जया दोघी वाय गुढी पाणी पाजायला आलोय आता आम्ही. हिरातून 2-4 बाऱ्या तरी गोड्यावर लक्ष टाकायला लागतं. नाहीतर मग पुन्हा पण जात्यात. जया लांडोरी बघ.
हे बघ पळती बघ की. मोर बी येतं नुसतं माणसाळल्या आणि मोर येतं. हा हायत ना. लांडोरी झाडावनं उडी मारली तिने. चरली बी चांगली गडीभर, पाणी पण पिली. आता चालावले बिराडाव. पाऊस बी चांगला यायला लागला. गुंडी जरा जाऊन आणली मी तिकडून. आता इथं बांधायची. हो छा हो चांगली चरक आली. गोडी आणाय गेली तर मेंढर बी आली वाड्यात. इकडे एक म्हातारा घोडा उभा आहे आता. पाल्या दिले वाऱ्याने काय पाल राय ना. ठोकाना बी फुट्या. मेंढर बी लागली वाड्यात. पावसाने चांगलं भिजावलं ना. जोरात फटका आलता. गार लागायला लागले. तुम्ही बांधली गुडी बाई. मेंढर बसली पण आता पाऊस आल्या उठते काय परत पुन्हा तो उठणार हा त्यांना बी आलंय पावसाचं लय बी आलंय. पाऊस काय सुट्टी द्याय ना. पाऊस तर पाहिजे ना. पाऊस तर पाहिजे पण काय लय प्रमाणाच्या बाहेर झाले पण झालं त्या दिवशी प्रमाणाच्या बाहेर झालं ते लय बेकार झालं. हे दादा आम्हाला भेटाय आले ते आमचं तिकडं लय शोधलं दादा तुम्ही. लय शोधलं 2 दिवस झाले शोधताय तुम्हाला. चाकणच्या घाट चाकणच्या घाटात गेलतो का? चाकणच्या घाटात 2 दिवस कालही गेलो परवा दिवशी गेलो होतो आम्ही. ते आनंदीचा घाट म्हणतो. हा तुम्ही आनंदीचा घाट पण आम्हाला रेग्युलर चाकण घाटात वाटतो ना. असो ना. हे दादा पण चरवलीत ना आल्यात आणि तुम्ही बी चरवलीत ना. मी बसले होय. तर भेट घ्यायला आल्यांना बी गोड्या दादांना गुढी दिसली वाटतं. त्या गोड्या बघितला आमचा वाडा.